आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराबरोबर आदरणीय पवारसाहेब आणि आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी चर्चा केलेली आहे आणि उद्यापर्यंत उमेदवार कोण असेल हे जाहीर केला जाईल. सगळ्यांबरोबर पॉझिटिव्ह चर्चा आहे. 2 उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे. कुठे काही संतोष चौधरींचं नाव नक्की झालंय असं काही आहे का? त्यांना मुंबईला बोलवून घेतलंय. अजून आज कुणाचंही नाव जाहीर होणार नाहीये. उद्या जे आमचे 3 उमेदवार आहेत म्हणजे आदरणीय संतोषभाऊ चौधरी असतील, आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैयाचे पाटील असतील आणि त्याचबरोबर आदरणीय श्रीरामदादा पाटील असतील. हे तिघं अजूनही चर्चा त्या सगळ्यांसोबत झालेली आहे. उद्या यातलं कोण उमेदवार असणार आहे हे पक्ष जाहीर करेल. असं काय घडलं का की यावेळी उमेदवारी म्हणजे लोकसभा ही रोहिणी खटले यांनीच लढावी अशी काही तुम्ही आग्रह इच्छा वगैरे काहीच नाही. आमचे 3 उमेदवार आग्रही आहेत की त्यांना उमेदवारी मिळावी आणि या तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळावी यासाठी आजची बैठक आहे. काय साधारणपणे निकष साहेबांकडनं किंवा काय अपेक्षा ठेवल्या गेल्या उमेदवारीबाबत? निकष आणि अपेक्षा ज्या प्रत्येक उमेदवाराकडनं असतात त्याच अपेक्षा आहेत. नवीन काही वेगळ्या नाही आहेत. नाही पण तरी